हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काय करतोय देवपूजा वगैरे सगळं ठेवलंय, देवाला नैवेद्य वगैरे ठेवलाय. आता बघतोय काय त्यानंतर बघा फराळामध्ये मी काय काय केलेलं आहे. रताळी उकडलेली होती, रताळी शेंगदाण्याचं बेसन, बटाट्याची चिप्स, केळीचे चिप्स आणि खिचडी. तसं होतं आमचं महाशिवरात्रीचं फराळ. तर पिऊ सिद्धीने खाऊन घेतलेलं होतं. तर वरच बघ कशी मस्ती घालतोय. त्यानंतर जेवण वगैरे या सर्वजण फराळ करायला. काय बघा बघा ही चोर रताळी बटाटी उकडून खायचा दिवसभर नुसतं खायला आहे. केळं ठेवलेली आहे, वेफर्स वगैरे आहे, नुसतं घ्यायचं आणि खायचं. पुढं कातडी टाकू नको बरं का पिऊ, तुला दिदू तुला सांगते. हा लागलाय माझ्या पाठीमागं, मला जायचं आहे माहेरी. तसा पाठीमाग लागला नुसतं सोडीनच. नवीन साडी घातली का सोडीत नाही. कुठं जायचं तुला? बोल देव बाप्पाला कसं करायचं बाप्पा? देव बाप्पा असं करायचं का? आता भुकून जावं लागेल. यायचं तुला? चल चल आपण महादेवाला जाऊ. आता मी गावातल्या महादेवाला कांद्याच्या वण्या भरले ना, कांद्याच्या वण्या भरायला चाललेलो आहे आम्ही. कुठं? गावातल्या महादेवाला. आपण गोविंद बाबाला नाही गेलो का? तू नव्हती आली आमच्यावर बघ. गावात जातो आपण, गावात गेलो आपण कीर्तनाला. आपण जाऊ महादेवाला. चला भेटू आता तिकडेच. किती वाजता? 3 वाजता. तुला नेणारच नाही. तू खात बस. ये मला तळी खात बस. हा येऊस तर संपव तू. ये मा संपव संपव. चला मग नको ठेवू, आम्ही आता तर घेऊन येऊ अण्णा कुठं आहे ना. चला मग पोचलो घरी, लागलो कामाला. बघा पिऊ दूध तापतोय. पिशवी आणलेली आहे गोकुळची ना ग, गोकुळची पिशवी. कापायची ती कापायची नाही, ती दाताने गुरतडायची करायची. दर सांडलं असतं का? तू साबुदाणा घालायची की भिजायला? घे साबुदाणा. चल तू त्या पिशवीत घे. चल घे चल. लोक कामाला आले आल्या भावाने कामाला लावलं. झालं थोडस पाणी टाक आणि ती पिशवी बाहेर फेकून जा. कुठं? बाहेर ती फेकून. चालू आहे का रे? पूर्ण स्वयंपाक झालाय. तिथे बघ मस्त असं पातळ बेसन केलेलं आहे, छान असं. ही मांजर कशी बघते पिऊकडं. पिऊ खाती तर तिला टाक ना एक टाक. तिला सवय, जे माणूस खाईल ना ती तिला लागतं. वेपर्स असो, बिस्किट असो किंवा भाकर असो किंवा चपाती, तिला टाकल्याशिवाय ती काय थांबत नाही. खाती चिमणी म्याव. अशी आमची मांजर. आता चला झाला पूर्ण स्वयंपाक. आता जायचं आहे कांद्याच्या गोण्या भरायला. तू थांबशील ना तिथं? खाटो बसशील ना? तू आल्यापासून मोबाईल ना आता बसले अभ्यास करायला. चला जाते ना. भांडी वगैरे सगळं घासून काढलंय, पूर्ण स्वच्छ असं केलंय. तर पिहूचा चाललाय इथं अभ्यास. तर बघा तिथं बघा कसे छान पाया पिकलेले आहे दुपारी आल्यानंतर. तू बसा आता मी चालले कांदा भरायला. तर पिऊ बसलेणार आहे अभ्यास करीतला. म्हणलं बस तोपर्यंत म्हणलं मी जाते वावरात. इथंच आहे. भ्याव वाटलं तिला काही तर म्हणलं ये इकडे. अण्णा 3 गोण्या भरायला गेलेले आहे माझ्या अगोदर. तिथं पण कांदा आहे. चला मग मी जाते कांदा भरू लागायला अण्णाला. त्यानंतर बघू शकता एवढ्या अशा गोण्या भरून झालेल्या आहे. बाकीचं काही भरायचं राहिलेलं आहे, म्हणजे गोलटी आणि चिंगडी म्हणजे मोठ्यांना कांदा भरून झालेला आहे. तो दोन्ही बाजूच्या भरून झालेल्या आहे. आता जेवायला सुट्टी झालेली आहे कारण 2 अजून गेले होते. तर त्यानंतर जेवल्यानंतर पुन्हा भरता येईल. तर पप्पा चाललेले घरी जेवायला. आता ये सर्वजण फराळ करायला. पिऊ बघा आमची एकटीच बसलेली आहे.
अभ्यास करीत. चपाती बेसन खायचे का नाही विचारत्या. पिऊनी आमचा ओरिजिनल उपास धरला आहे, डुप्लिकेट नाही धरला. तिला उपास आहे तिला ओरिजिनल. खाल्ली काय सोडी ती तू नेमकी. झाली पपई चिरून बघा. मी 2 मिनिटात चिरली. पूर्ण असं त्याचा कमळ झाला. पिऊची फेवरेट आहे. पिऊ फेवरेट आहे ना. पिऊला बाकी काही नसलं तर चालेल. तिला आता घेणार आहे. जेवण झालं त्यानंतर पुन्हा कांदा भरायला गेलो. ते काही शूट झालंच नाही. आता कांदा भरून झालं होतं. उरलेलं कांदा आता मी घरी घेऊन चाललेले आहे. मी आणि अण्णा. ठेव ना तिकडं. गोण्या भरून झाल्या सगळं असं कांद्या पूर्ण. त्यानंतर बकरंसुद्धा बसवली. चल बाई, अण्णानी गाडी काढली. दरवाजा गेला आहोत. अण्णाला दम नाही तर बाटली पाडली. हा खायला प्यायला गेला. चला